हाय हॅलो नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर आपला लाँग व्हिडिओ येतोय आणि त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण हे ना गावाकडून आले ना तेव्हापासून मी एक पण लाँग व्हिडिओ टाकला नव्हता. म्हणजे 10-12 दिवस झाले तेव्हापासून एक पण नाही आहे. शॉर्टच मी टाकत होते. शॉर्टमध्ये माझी जे काही डेली रुटीन आहे जेवढं मला दाखवता येतं तेवढं मी तुम्हाला दाखवत होते. पण म्हटलं चला तुमच्या सारखं कमेंट येत होत्या की ताई लाँग व्हिडिओ का येत नाही, लाँग व्हिडिओ शेअर कर, आम्हाला बघायला आवडतं. हे ऐकून तर मला खूप छान वाटतं. पण म्हटलं चला आज शूट करायलाच पाहिजे. खूप जास्त म्हणजे आपण गॅप घेतलंय पण आता नाही. इथून पुढं प्रयत्न करत राहीन मी आणि नेहमी माझे प्रयत्न राहतात बरं का, एक लाँग व्हिडिओ टाकायलाच पाहिजे. पण काही ना काही कारणामुळे ते राहून जातं आणि माझ्याकडून ते शक्य होत नाही. नंतर मलाच वाटतं की आपण टाकायला पाहिजे होतं. सगळेच आपली व्हिडिओची वाट बघतात आणि आपण लाँग व्हिडिओ टाकत नाही. हेच मला अजिबात जमत नव्हतं. पण म्हटलं जाऊ द्या, नाही होते तर कसं करायचं, म्हणून मी शॉर्टमध्ये सगळी रुटीन तुमच्यासोबत शेअर करत होते. पण इथून पुढे नक्कीच मी प्रयत्न करेल की एक तरी टाकायला पाहिजे. म्हणजे हप्त्यातून 2-3 वेळेस तरी टाकलं ना तरी बस झालं असं वाटतं मला. पण तेवढं पण माझ्याकडून होत नव्हतं. म्हणजे गावाकडून आले तेव्हापासून पाहुणेच होते आणि त्याच्यानंतर आहे ना राजवीरचं स्कूल बघायचं होतं मला. कसं मला स्कूल चेंज करायचं होतं त्याच्यामुळे ना भरपूर ठिकाणी आम्ही बघितले इकडे तिकडे जाऊन, किंवा व्हॅन लावणं किंवा हे करणं ते करणं. त्याच्यामध्ये ना मी पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. म्हणजे व्हिडिओ वगैरे माझ्याकडून शूट होतच नव्हते आणि त्याच्याकडेच लक्ष होतं. कोणतं बघायचं, कुठे बघायचं, कसं करायचं, क्लास बघायचं, हे सगळ्या याच्यामध्ये ना मी काही शूट केलं नाही. त्याच्यामध्ये माझी तब्येत पण कमी जास्त कंटिन्यू चालू राहते. तर नॉर्मल गोष्ट आहे, आता सगळ्यांसोबत तसं घडतंच, आपली तब्येत राहते कमी जास्त. आणि आता इथे खूप जास्त गरम होते त्याच्यामुळे जास्त त्रास होतोय मला. पण आता बरेपैकी चांगलं आहे. तर मला असं वाटतं की नाही, लाँग व्हिडिओ पण आता शूट करायलाच पाहिजे. आणि राजवीरचं पण आता जे काही रुटीन आहे पहिल्यापासून जशी होती तशी मी परत लावून दिली, म्हणून मला पण आता बरं वाटतंय. म्हणजे तो स्कूलला जायला लागलाय, ट्युशनला जायला लागलाय. आणि सगळ्याच आईंचं तसं असेल, जोपर्यंत आपल्या लेकरांची व्यवस्थित रुटीन लागत नाही किंवा त्यांचं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्या कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही. माझं तर तसंच आहे. मला असं वाटतंय की नाही, माझ्या बाळाचं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे, त्याच्यानंतर आहे ना बाकीचे कामं होत राहील. आणि आता सध्या त्यांना आपली गरज असते, नंतर ते मोठे झाल्यावर स्वतः करून घेतात. आता तुम्ही म्हणतात की राजवीर खूप मोठा झालाय, पण तो अजून एवढा काही मोठा झाला नाही की तो स्वतः सगळे निर्णय घेऊ शकतो किंवा स्वतः सगळं काही करू शकतो. मला बरेपैकी त्याचं बघावं लागतं. म्हणून आहे ना थोडंसं मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष देणं माझं खूप गरजेचं आहे. मागच्या वर्षी ना थोडंसं माझं दुर्लक्ष झालेलं, म्हणून तो थोडं मागं राहिलेला. पण ह्या वर्षी मी तसं करणार नाही. मला असं वाटतं की फुल टाईम त्याला द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जेवढं आपल्याकडे वेळ असते त्याच्यामध्ये आपण आपल्यासाठी करू शकतो. तर इथे चला आता पुढची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना सकाळचं आवरून झालेलं होतं माझं आणि आज सुट्टी होती म्हणून माझं खूप निवांत चालू होतं. आपल्याला काही सुट्टी नसते, पण दोघं बाप लेकाला सुट्टी होती म्हणून टिफिन काही बनवायचे नव्हते सकाळचे, म्हणून थोडंसं उशिरा उठलेले. पण आहे ना नंतर आपल्याला दिवसभर कामं करावं लागतं. सकाळचं आपण आहे ना 1-1.5 तास आराम बघतो, पण त्याच्यानंतर आहे ना जो काही त्रास होतो ना आपल्याला, दुपारच्या टायमामध्ये जेवण बनवावं लागतं किंवा दुसरे कामंसुद्धा करावं लागतात. आणि इतकं गरम होतंय ना खूप जास्त, एक तर पाऊस येत नाही ना त्याच्यामुळे खूप जास्त त्रास होतो. पण आहे ना आपल्याला सकाळचं असं वाटतं की नाही, आपल्याला पण जर अर्धा तास एक्स्ट्राचं भेटलंय ना झोपायला तर किती छान होईल. हेच विचार करून आपण लवकर उठत नाही. माझं तर मी नेहमी तसं करते. सुट्टी राहिली का असं वाटतं की नाही, 10-20 मिनिटं जरी एक्स्ट्राचे आपल्याला भेटले तर त्याच्यामध्ये आपल्याला किती आराम भेटतोय किंवा तेवढ्यातच आपण इतका आनंदी होत असतो. आपल्याला दिवसभर सगळे कामं म्हणजे आवरून जातात आपले डेली रुटीनमध्ये आणि दुपारच्या टायमामध्ये आपल्याकडे वेळ असतो आराम करण्यासाठी, पण ते आपल्याला आवडत नाही. पण सकाळचा आराम करायला प्रचंड आवडते. मला तर तसंच आवडतंय. असं वाटतं की सकाळचं थोडंसं जरी लेट झालं तर बरं होईल. पण नंतरची कामं तर आपल्याला दिवसभर आवरावं लागतं, ते काही आपल्याला दिसत नाही. पण सकाळचा आराम पाहिजेच आपल्याला. तर इथे ना माझं जेवण आता बरेपैकी बनून झालेलं होतं. म्हणजे चपात्या बनून झाल्या होत्या, भाजीसुद्धा करून झाली होती. आता आम्हाला जेवायचं होतं. आज मी खूप दिवसानंतर शेवभाजी केली होती. काळ्या मसाल्यामध्ये करायची होतं, पण खोबरं वगैरे संपलं होतं. आता डीमार्टमध्ये जायचंय, पण आज न होता म्हणून म्हटलं चला असंच करते. तर खूप छान झाली होती. मस्त सगळ्यांना जेवण केलं आणि त्याच्यानंतर आहे ना हे दोघांचा असं काही अभ्यास चालू होता. आता राजवीरला एकट्याला ना अभ्यास करायला खूप कंटाळा येतो. एकटा तो कधी बसत नाही आणि मला पण तो त्याच्यासोबत बसवत असतो. मला म्हणतोय मम्मी तू एक पेज लिही, मी एक पेज लिहितो. म्हणून आहे ना मी ताईच्या गुलूला बोलवलं होतं, सॉरी ताईच्या मुलाला. ते दोघं मस्ती पण करतात आणि अभ्यास पण करून घेतात आणि राजवीर पण त्याच्यासोबत आहे ना मस्त आवडीनं अभ्यास करत असतो. आणि एकट्याला जर सांगितलं तर त्याला नकोच वाटतं, म्हणून मी त्याला पण बोलवलेलं. दोघांना मस्त अभ्यास केलेलं. चला ते दोघं बसले तोपर्यंत मी माझं दळण सुद्धा करून घेते. आता दुपारचं ना माझ्याकडे थोडंसं वेळ होता, आम्हाला बाहेर पण जायचंय. कुठं जायचंय पुढं मी तुम्हाला सांगेलच, पण म्हटलं चला अगोदर हे कामं उरकून घेते. आता ना इथे माझ्याकडे बाजरीचं दळण होतं, म्हणून मला फक्त गव्हाचं करायचं होतं आणि हे लगेच शॉर्टकटमध्ये होणार होतं. आमचे गहू सगळे क्लीन आहेत, जास्त काही ते खराब
नाही तर फिल्टर करून आणलेले आहेत म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये खडे वगैरे आहेत ते बघावंच लागतं आपल्याला. तर इथं सगळं आता आवरून तर झालेलं होतं. पटकन आवरून आहे ना मला आता बाहेर जायचं होतं. म्हणजे 4 वाजले होते. 4 वाजता आम्ही जाणार होतो. राजूरचे पप्पा मला पहिलेच म्हणजे सांगूनच झोपून गेले होते की आपण 4 वाजता जाणार आहे, तू रेडी राह. लेकरांना पण सांगितलं होतं त्यानं की तुम्हाला मी बाहेर नेणार आहे, अभ्यास तुम्ही करा आता. तर ते पण बसले होते आवडीनं आणि मला पण त्याने तसं सांगितलं होतं. आता मला काही एवढी इच्छा नव्हती बरं का. माझ्या मनात तर वेगळीच भीती होते. पुढं मी तुम्हाला सांगते आम्ही कुठं गेलो होतो. तर सगळं आवरून झालं. त्याच्यानंतर लगेच आम्ही आता निघालो होतो. आता म्हटलं लवकर गेलो तर होईल, नाही तर मग जास्त उशिरा गेलो तर रिटर्न यायला खूप जास्त उशीर होतं. मग नंतर आपल्याला घरचे कामंसुद्धा असतात ना, ते सुद्धा बघावं लागतं. तर इथून निघालो आम्ही जाणार होतो म्हणजे त्यांच्या ऑफिसकडे. तिकडे ना भरपूर अशी जागा आहेत की आपण तिथे म्हणजे लेकरंसुद्धा आपले खेळू शकतात किंवा आपल्याला जे काही गाडी वगैरे शिकायची किंवा काय करायचं तर ते आपण तिथं करू शकतो. पण तिथे ना कोणतेच कर्मचारी नव्हते आणि त्यानं तिथं कॉल केलेलं तरी पण थोडंसं ते उशिरा आलेलं. आम्हाला इतकी तहान लागलेली. बाहेर एक नळ होता त्यानंच आम्ही पाणी पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर ते आलेले. मग नंतर पाणी वगैरे पिलं, थोडंसं बसलोय तिथे, थोडं बरं वाटत होता. घरून निघालो होतो तेव्हा अजिबात ऊन नव्हतं, पण बाहेर गेल्यावर इतकं ऊन पडायला लागलं ना संध्याकाळचं, असं वाटत होतं की थोडंसं उशिरा आले असतं तर बरं झालं असतं. पण काय नाही, त्याने लगेच पाणी वगैरे पिऊन झालं. त्याच्यानंतर आहे ना आम्ही गेलो होतो आता गाडी शिकायला. आता तुम्ही ना भरपूर मला कमेंट केल्या होत्या की ताई नको शिकू, असं कशाला करते, ह्या अवस्थेत नाही शिकायची, तुला त्रास होईल, काही ना काही होईल. हे सगळी भीती तर माझ्या मनात होती. पण राजूरच्या पप्पाचं म्हणणं होतं की पायी तू इतकं चालणार राजूला सोडायला ट्युशनमध्ये, त्याच्यामध्ये तुला किती त्रास होईल. तुम्ही सांगितलं ना मला व्हॅन लावून घेता येईल, तर मी व्हॅन पण बघितली बरं का. पण ते काय आम्हाला परवडत नव्हतं, म्हणजे खूपच जास्त महाग जाते. इतकं पण लांब नाही आहे की एवढे पैसे एवढे चार्जेस त्यांचं होणार. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आपल्याकडं हाच एक ऑप्शन आहे आणि आपण हे करू शकतो आणि तू करू शकते. मला माहिती आहे, मी तुला शिकवेल. जास्त आपल्याला गाडीवर बसायचं नाही. आपण 10-20 मिनिटाचं 1-2 राऊंड मारले की बस झालं. तुला कुठे क्लास लावायचे की तू पडली की कोणी तुला बघणार नाही किंवा कोणी पाठीशी राहणार नाही, तसं काही नाही आहे. मी आहे ना आणि मी तुला शिकवेल हळूहळू करून, असं ते म्हणत होते. म्हणून मी तयार झाले बरं का. नाही तर माझ्या मनात खूप जास्त भीती होती. मी पहिल्यांदा गाडीवर बसणार होते. याच्या अगोदर मी एकदा चालवली होती, पण खूप दिवस झाले, म्हणजे 1 वर्ष झालं होतं. सायकल वगैरे तर मला येते. मला असं वाटत होतं की जमेल आपल्याला, तसं काय नाही आहे. पण कसं आहे माहिती का, नॉर्मली आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा थोडंफार तरी पडतोच आपण. आणि आता जर मी पडले तर माझी अवस्था तशी नाही आहे. पडलं की सगळं काही इथं समाप्त होऊन जाणार माझं, असं तर वाटत होतं मला. पण ते म्हणे तसं काहीच होत नाही. मनात आहे ना तसली भीती ठेवायचीच नाही. पॉझिटिव्ह विचार करायचं, पॉझिटिव्ह आपल्यासोबत घडतं आणि खरंच तसं झालंय. आज 2 दिवस झाले, 2 दिवसापासून आम्ही चालवतोय तर मस्त मला गाडी चालवता येते. पण अजून मी 1 महिन्यापर्यंत तर कुठं नेणार नाहीये. मला माहिती आहे की आपल्याला एकदम म्हणजे व्यवस्थित सगळं काही जमेल तेव्हाच आपण गाडीवर बसायचं. तोपर्यंत हळूहळू मी प्रॅक्टिस करत राहील. तरी ते ना चला पुढची रुटीन पण शेअर करते. तिथून आम्ही रिटर्न आलेलो, म्हणजे खूप जास्त उशीर झाला होता. तिथे गार्डन वगैरे होतं, तिथे पण आम्ही बसलेलो आणि त्याच्यानंतर घरी आलो. आता न जेवणसुद्धा मला बनवायचं होतं, पण आल्या लगेच फ्रेश झाले आणि देवबत्ती करून घेतली. देवपूजा झाली की मग दुसरे कामं होतात. आता जास्त गरम होत होता किचनमध्ये. म्हटलं पटापट सगळं जेवण तर होणार नाही, आपण कितीही घाई केली तरी 1-1.5 तास सहज लागतो. म्हटलं 2 तवे ठेवते. 2 तव्यावर मी भाकरी करत होते आज. म्हणजे कसं भाकरी भाजायला उशीर लागतं, चपाती आपली लवकर भाजते. पण आज आम्हाला भाकरीच करायची होती, म्हणजे नॉनव्हेज होतं आमच्या घरी. आता रविवार राहिलं की नॉनव्हेज जास्त करून राहतं. म्हणून म्हटलं चला आता 2 तवे ठेवूनच भाकरी केल्या तर झटपट होऊन जाणार. आणि तोपर्यंत तो दोघं बापलेकं पण येणार, ते बाहेर गेले होते, ते काय अजून घरी नव्हते. तोपर्यंत मला भाकरी बनवून ठेवायच्या होत्या. तरी ते ना म्हटलं चला हे सगळं आवरून घेते. आणि भाजी तर अजून होणार नव्हती ते आल्याशिवाय. तोपर्यंत ना मी येताना ना काही भाजीपाला आणलं होतं, ते मला व्यवस्थित करून ठेवायचं होतं. पालेभाजींचं कसं असतं, म्हणजे आपण तसंच त्यांना फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही. सकाळपर्यंत जरी आपण ठेवली तर ते एकदम असं म्हणजे सुकल्यासारखे होतात आणि व्यवस्थित आपल्याला निवडता सुद्धा येत नाही. म्हणून ते पहिले तो काम करावा लागतो. म्हणून म्हटलं चला पटापट हे सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर ते भाज्या व्यवस्थित करते आणि मग भाजी करणार. आज जरा मी थकलेच होते. कसं जास्त बाहेर जाण्याची सवय राहत नाही ना, तर आपण खूप जाम थकून जातोय. पण काय हरकत नाही, म्हटलं आपल्याला काहीतरी शिकायला भेटतंय, आपण चांगलंच करतोय. आपण कुठे फिरायला थोडी गेलो होतो, आपण नॉर्मली आपल्या कामासाठी गेलो होतो, तर आपण करू शकतो. तरी ते भाकरी बनवून झाल्या, आता ते पण आले होते. तोपर्यंत म्हटलं चला हे भाज्या सगळ्या निवडून ठेवते आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे टाकेल. तरी त्यानं लगेच मी 2 भाज्या आणल्या होत्या, तेवढ्याच मला क्लीन करून ठेवायच्या होत्या. म्हणजे कसं ते तसं ठेवून दिले ना लगेच ते खराब होतात आणि मग सकाळचं ना ते नेसताच येत नाही व्यवस्थित. म्हणून आहे ना मी रात्रीचंच हे करायला बसले होते, तेही करून घेतलं. म्हटलं चला आता लगेच भाजीला फोडणी सुद्धा देते. चला आता एवढंच मी शूट केलं होतं, तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. जसं झालं तसं मला शूट करता आलं, तसं मी तुम्हाला दाखवत असते. तर
कसं वाटलं नक्कीच व्हिडिओ सांगा मला कमेंट करून. तर चला बाय.